तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता सकाळचे वाजले 5:30 आणि आपण आलो एक विघ्नहर गणपती दर्शन। तर चला पुढे मंडळ लावले आणि आज आपण केसरी क्लाइंबर सोबत आलेलो आहे। तर भेटू पुढे सुनील वगैरे आहेत, अजून सोना आहे, भाव्या आहे, त्यांना भेटू पुढे। बघा आपली मंडळी पुढेच आहे। आलो ही आपली मंडळी अजून आहेत, 35 पोरं आहेत। हाय सुनीलवीर, हाय भावेश दादा, हे ताई वगैरे आहेत आपले मंडळी सर्व। अजून भेटू पुढे आपण। हाय अष्टविनायकांचा मॅप आहे, बघू शकता मागे। ते महिन्याभराचं सामान घेऊन आलं ते बघ। असं करा, असं युट्यूबर छोटा युट्यूबर लाईक आणि सबस्क्राइब। तर आम्ही दोघं झालो आता चाय प्यायला। बाकी त्यांच्याकडे दिले पूर्ण कमिटी आणि असा विषय लागला। चला चाय पिऊन घेऊ आणि जाऊ आपण। चला आता आम्ही आलोय सनराईज बघायला आणि ते बघा कसं झालंय। तर आपण थांबलोय शिवजन्मभूमी या हॉटेलला, बघू शकता इकडे कसं त्यांनी मेंटेन ठेवलं पूर्ण। आणि मागेच आहे शिवनेरी किल्ला, तिथे आपल्याला जायचं थोड्या मग। आता पहिले नाश्ता करून घेऊ, नंतर आपण जाऊ का। किल्ले शिवनेरी। महाराष्ट्रात गिरिदुर्गांची परंपरा ही साधारण शिलाहार काळापासून म्हणजे 9व्या-10व्या शतकापासून ठळकपणे स्पष्ट होते। त्या आधीच्या काळात भुईकोट किल्ले असल्याची माहिती इतिहासात आहे, पण गिरिदुर्ग मात्र चालुक्यांच्या काळापासून प्रचलित झाल्याची इतिहासात नोंद आहे। विशेषतः व्यापारी मार्गांचं रक्षण करणं, महामार्गांना सुरक्षा देणं यासाठी गिरिदुर्गांची निर्मिती झाली असावी अशी माहिती मिळते। ठीक आहे, वस्तीचं आपली समोर लावले, साईड तुम्हाला घेऊन जाईल, साईड आणि समोर त्याला बॅगा घ्यायचं, जास्त बॅगा बांधले काम तर मित्रांनो, आज आपण आलो शिवनेरी किल्ल्याला भेट द्यायला, म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जे आहे ते पाहायला आलेलं आहे। बघू चला, आता आपण जिथून पायऱ्या स्टार्ट होतात तिथे पोहोचलेलो आहे। आता इथे प्लास्टिक बंदी वगैरे आहे, त्यासाठी चालू आहे जरा चेकिंग कसं आहे विषय। तर आपला पायरी मार्ग सुरुवात झालेला आहे आणि थोडं पुढे जातच आपल्याला प्रथम प्रवेशद्वार दिसत आहे, बघू शकता। जरा जवळ जाऊन बघूया। तर आता आपण आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवनेरी किल्ल्याला जाताना आपल्याला पहिला लागतो महादरवाजा। जर आपण बांधकामाचं स्ट्रक्चर बघितलं तर मोस्ट ऑफ पेशवेकालीन आहे, कारण याची जी वरची आपण दोन साईडला मोठे बुरुज आणि मिडल साईडला ती जी आपण शिल्पकला बघतो ती पूर्णपणे पेशवेकालीन आहे।
त्यामुळे याच्यावरून आपल्याला हा अंदाज लागतो की ही जी महादरवाजा जो आहे तो पेशवे काळात बांधलेला आहे. तर याच्यानंतर अजून 6 दरवाजे ते क्रॉस करून आपण म्हणजे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी आपापल्या पद्धतीने ते बांधलेले. तर त्याच्या स्थापत्य कलेच्या शैलीवरून पण आपल्याला अंदाज येतो एक की ते कोणत्या काळात बांधले असावेत. जसे की आता शिवनेरी किल्ला आपण बघितला तर यादव ते राष्ट्रकूट या कालापासून आहे. आतमध्ये लेण्या वगैरे पण आहे सातवाहनकालीन. तर त्याच्यावर अंदाज लावता येतो आपल्याला. यादवकालीन एक दरवाजा आहे मध्ये, आपण तो तुम्हाला दाखवतो. कसा ओळखावा हे पण तुम्हाला दाखवतो. आपण आता पुढचे 6 दरवाजे बघायला जाऊयात. तर आता आपण महादरवाजा क्रॉस केला. त्याचे स्ट्रक्चर जर बघितलं खेळ जेणेकरून लाकडी ओंडका किंवा जर हत्ती वरती येतो, जर तो याला टक्कर मारतो, एक तर लाकूड मारलं तर लाकूड चिमून फुटून जाईल, हत्ती मारलं तर त्याला दुखापत होईल. आणि त्याच्या बॅक साईडला जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला छोटेसे देवडे आहेत. त्या मोस्टली पहारेकरांसाठी विश्रांतीसाठी देवडे ठेवलेले त्याच्या. आणि याच्या पुढे आता आपण बुरुजाच्या वरती जाण्यासाठी एक मार्ग बघतो. आपण काही भाग बघतो याच्यावरून आपल्याला खालच्या पट्ट्यातील जो काही मुलूक आहे तो पूर्णपणे आपल्या नजरेस येतो. जेणेकरून जरी काही आपत्कालीन संकट आलं त्याच्यावरून तोफेचा मार होऊ शकतो, नेमबाजी होऊ शकते. आणि स्ट्रक्चर बघितलं तर इथून ते वरतीपर्यंत वरचा जो आपल्याला कात्यागडा दिसतोय तोपर्यंत तटबंदी आहे. अशीच बऱ्याच दरवाजांना आहे. तर आता आपण एकेकाच्या दरवाजाच्या वरच्या ज्या काही तटबंदी आहेत त्याच्यावर बुरुजावरती जाण्यासाठी जे काही अवशेष आहेत पायऱ्यांचे ते आपण पूर्णपणे बघून घेऊ. तर आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी आलो, गणेश दरवाजा. आता बहुतेक प्रमाणात दरवाजा विस्कळीत झालेला आहे, पण तरी आपल्याला दोन्ही बाजूला 2 शरद चिन्ह दिसतात जे की यादवकालीन बांधकामामध्ये आपल्याला आढळतात मोस्ट ऑफ. याच्या बॅक साईडला आपल्याला चढायला आहे का बघूया आपण, किंवा बिल्ड्या पण आपल्याला बघायला भेटतात का बघूया. आणि तसंच पुढे बुरुजाच्या वरती काही प्रदेश वरती जायला पायऱ्या सुद्धा आहेत. ॲज इट इज सेम बुरुज वरच्या साईडला आहे. तर आता आपल्याला पुढेच दिसतोय तिथे दरवाजा असेल, आपण तिकडे जाऊया. चला आहोत तिसऱ्या दरवाजाकडे, जो की पीर दरवाजा. याची स्थापत्यशैली मुघलांच्या काळात झालेली असावी. तर याचं पूर्णपणे स्ट्रक्चर बघून घ्या मुघलांच्या काळातलं, म्हणजे की प्रत्येक काळातले स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. जसं की आपण मराठी साईडला बघितला पेशवेखाली, तर दोन्ही बाजूला अखंड असे मजबूत तटस्थ असे बुरुज आणि मधून एक वेगळ्या शिल्प आकाराची जागा होती, महादरवाजा होता. आता याचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला दोन्ही बाजूला फक्त एक कमळ चिन्ह दिसते, मध्ये 2 देवड्या टाईप दिसतात. आणि आतमध्ये याची जर आपण देवडी बघितली तर ती भली मोठी आहे. आपण मराठी काही पेशवेकालीन बघितली तर त्या छोट्याशा होत्या जेणेकरून एक विश्रांतीसाठी, पण या जर आपण देवड्या बघितल्यात तर त्या भल्या अशा मोठ्या आहेत. त्याकडे आपण त्या बघून पण तर आता आपण ज्या वाटेने आलो तो जुना पायरी मार्ग आहे आणि आता हा पुरातत्व खात्याने बांधलेला हा पायरी मार्ग. फरक बघा फक्त त्या पायरी मार्गाने अजून जरी आलात ना तर थकवा जास्त जाणवत नाही. आणि जर या पायरी मार्गाने आलात तर तुमचा पाय डायरेक्ट 90ला वरती उचलतो. पाय डायरेक्ट 90ला वरती उचलतो, त्यामुळे दम लागण्याचे भरपूर चान्सेस आहेत. सो जर जमत नसेल तर त्या साईडून या. आणि जर आपल्याला थोडंसं काही शिवनेरीला येऊन काही करावंसं वाटत असेल तर इकडून या. तर आता आपण आलो आहोत हत्ती दरवाजापाशी. आपण मागाशी जर ते खालचे काही दरवाजे बघितले असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक सामान्य दिसलं की सगळे जे काही दरवाजे आहेत ते सरळ दिशेने, पण हत्ती दरवाजा एकमेव आहे. आता ही तटबंदी आपल्याला पडलेल्या अवस्थेत दिसते. क्रॉस मारलात ना तर वरती जागाच नाही आहे. आणि बलाढ्य असा याचा बुरुज आपण बघतो, त्यामुळे याला हत्ती दरवाजा असं म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आतल्या साईडून पण याची जर स्ट्रक्चर बघितलं ना तुम्ही तर आपल्याला आपण रायगड बघतो तसा जय विजय बुरुजाच्या नंतर जो आपल्याला कॉर्नर दिला जातो तसा सेम कॉर्नर आपल्याला इथे हत्ती दरवाजाला मिळतो. खालचे जे सगळे दरवाजे आहेत आणि हा हत्ती दरवाजा
याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. खालचे दरवाजे सगळे सरळ रेषेत आहेत आणि हा फक्त थोडंसं तिरका आहे, थोडंसं क्रॉस आहे. तर मी आपल्या सुनील भाऊची ओळख करून दिलीच नव्हती. हाय सुनील दादा वीर असं नाव आहे त्याचं आणि खूप अनुभव आहे म्हणजे ट्रेकचा याला. आणि केसरी क्लाइंबर्स ट्रेक हाच ऑर्गनाईज करतो भाऊ आपला. काही नाही माहिती बरोबर सांगतो बाकी, म्हणून त्याला सांगायला सांगितलं सर्व. अजून पुढे सांगायचे ना त्याला, अजून पुढे कंटिन्यू राहा. जेवढं पण आहे तेवढं सर्व दाखवू. शिवनेरीवर जेवढं पण आहे ना तेवढं सगळं दाखवायचा प्रयत्न करू. माझ्या पद्धतीनं जो अभ्यास आहे मी तो तुमच्यासमोर मांडतो. काही चुकलं मागलं तर समजून सांगा. हां कमेंटमध्ये सांगा तुम्हीच काय आहे ते आपण नक्कीच दुरुस्त करू. चालेल. तर आता आपण आलेलो आहोत जे आपलं शिवाईचं मंदिर आहे त्याच्या राईट बाजूने एक वाट जाते. ती आपल्याला लेण्यामपाशी घेऊन येते. तर आता आपण या सातवनकालीन काही लेणे आहेत ते एकदा फक्त बघून घेऊयात. स्ट्रक्चर बघायचं पूर्णपणे कातळकड्यात कोरलेले आहे. आणि आपण जर याचे खांबाचे अवशेष जरी पाहतोय तरी वरती बघा आपल्याला एक छोटेसे खांबाचे अवशेष दिसत आहेत. आणि त्याच लोगो लागेल ना ते आपल्याला बाहेर बाजूच आहे ना ते बोल दिसत आहेत की वरचे पिलर हे या पिलरशी कनेक्टेड असू शकतात. जसं की आपण तो पण बघतोय तो पण पूर्णपणे भग्नावस्थेतला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे ना आतमध्ये जर तुम्ही आलात ना तुम्हाला गारवा लागतो. बाहेरची जी काही तुम्हाला गरमी आहे ती आतमध्ये वाचत. शिल्प दिसते आता आपण बघू शकत नाही ते काय आहे. जिथे हारफुल आहे आणि जिथे भगवा रंग आहे तिथे प्रत्येक हिंदूंनी माथा टेकवणं गरजेचं आहे असं म्हणतो. तर आता आपण बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाके बघतो. कोणत्याही गड किल्ल्यावर जर आपण गेलो तर पाण्याची टाके बोलतो. खांब टाके असू देत, तलाव असू देत, वेगवेगळ्या. तर या खांदल्या असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाण्याच्या साठ्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून जो काही कातळकडा बाहेर काढला जातो, जे काही दगड काढले जातात तेच दगड किल्ल्याच्या बांधणीसाठी उपयोग होतात. जर आपण रायगड बघितला असेल तर रायगडावर पण 7 ते 9 तलाव आहेत. तेच सगळे त्याच्यातून निघालेला जो काही कातळकडा होता, जे काही दगड होती ती रायगडाच्या बांधकामास लागली होती. तर आता पण आपण जर बघितलेत तर कोणत्याही आपण जर गडकिल्ल्यावर गेलो ना तर आपल्याला मोठ्या प्रमाणात खुदीव टाके वगैरे दिसतात. त्याचा उपयोग होतो त्या कातळ्यासाठी. म्हणजे एखाद्या डोंगरावरून त्याच्यात स्फोटातून घ्यायचा. दुसरा फायदा आपला पहिला पाण्यासाठी आणि त्याचाच उपयोग गडाच्या रक्षणासाठी. तर आता आपण शिवाईच्या मंदिरात आलेलो आहे. आतमधलं जर स्ट्रक्चर आपण बघू तर लाकडाचं बांधकाम आहे आणि बाहेरचं जर बघाल वरती पण आपण बघाल तर लाकडाचं अजून स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे. जास्ती करून वापर इथे लाकडात झालेला आणि हे मंदिर पेशवे काळात पूर्णपणे नव्याने घडवलेलं असा एक अंदाज आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि जे काही स्ट्रक्चर आहे आतमधलं लाकडाचं बांधीव काम ते पण पाहूयात. आणि आतमध्ये शिवाई आईची मूर्ती आहे तिला पण नतमस्तक करूया. तर आता आपण आलेलो 6व्या दरवाजाकडे, मेणा दरवाजा. राण्यांच्या ज्या काही मेण्या असायच्या म्हणजे पालखी त्या इथे येऊन थांबायच्या. आतमधला रूम्स जर आपण बघितले देवडे असायच्या. बाकीच्या खालच्या सगळ्या दरवाजामध्ये ना देवडं ओपनले होते. तिथे थोडीशा छोटीशा आतमध्ये जाण्यासाठी दिंडी आली. त्या दिंडी दरवाजातून आतमधून आपल्याला एक छोटंसं स्ट्रक्चर दिसतंय देवड्याचं. तर आता आपण आलेलो किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजापाशी जो की कुलूप दरवाजा. याची रचना बघता तुम्हाला समजेल की याला कुलूप दरवाजा म्हणून नाव का दिलं होतं. तर आपले 7 दरवाजे बघून झालेले आहेत. आता पुढे आपल्या ज्या वस्तू किंवा घरं वगैरे आहेत ते बघूया चला पुढे. तर आता आपण आलेलो अंबरखान्यामध्ये म्हणजेच की धान्य कोठारामध्ये. तर स्वराज्यामधील आपण सर्वात मोठे धान्य कोठार जर बघितले असेल तर ते पहिल्यांदा म्हणजे जंजिराच्या किल्ल्यावर आहे, जे सर्वात मोठं धान्य कोठार आहे. आणि दुसरं जे आहे ते आपण पन्हाळ्याच्या किल्ल्यावर बघतो. आणि या धान्य कोठारासंदर्भात एक इंग्लिश परदेशी पर्यटक आलेले त्यांनी एक गोष्ट केली म्हणजे काय बोलतो आपण त्याला, त्यांनी एक सुझाव दिलेला की याच्यामध्ये ना 10,000 लोकांचा कुटुंब 7 वर्ष इथे न काही करता खाऊ शकतो म्हणजे जगू शकतो. हा एवढा असा मोठा आहे. आपण फक्त एकदा बघून घेतो. तर व्हेंटिलेशनसाठी काही होल पण आहे साईड बाजू.
बाजूने काही खिडक्या पण आहेत. आपण सराउंडिंग प्लेसवरून बघू शकतो. तर आपला 80% गड फिरून झालेला आहे आणि आता फक्त राजवाडा बघायचं बाकी आहे आणि परत एक मंदिर आहे, तो मंदिर बघायचं बाकी आहे. बाकी आमच्या सुनेदादांनी सर्व दाखवलं आम्हाला. चला पुढे पण दाखवतील. तर हे बदामी टाके बघू शकता. तर पाणी नसल्यामुळे पूर्ण रिकामे येते. ते आपण आता टकमक टोकावर जायचं त्या साईडला. चला पब्लिक चाललेत पुढे आपले मित्र, जाऊया आपण पण. मागे राजवाडा आहे, राजवाडा नंतर पाहायला येऊ परत, कारण की आता खूप माणसं गेलेत तिथे. चला, तर हा आहे टकमक टोकाचा रस्ता आणि बघू शकता या साईडला जुन्नर शहर. किती सुंदर दिसते ना, सफेद सफेद. आपण ज्या पॉईंटला आलेलो त्याला शिवनेरी किल्ल्याचा टकमक पॉईंट बोलतात. इथून जर आपण खाली बघितलं तर खोलदरी. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी इथून त्यांना कडेलोट केलं जायचं. जसं आपण रायगडावर टकमक टोक बघतो तशाच प्रकारचा शिवनेरीवरचा हा टकमक टोक आहे. आतमध्ये आपल्याला फारसं लॉक आहे, पण आपण आतमध्ये कॅमेरा जर झूम करून बघतो तर आपल्याला छोटासा एक पाळणा दिसतोय बाय शिवाजींचा. आतमध्ये एंट्री नाही आहे, तो फक्त 19 फेब्रुवारीलाच ओपन असतो. तर आता आपण लेफ्ट साईडून वरच्या मजल्यावर जाऊयात आणि वरच्या मजल्याच्या ज्या काही वास्तू आहेत त्या बघूयात. संभाजी महाराज की जय. तर मागच्या 4 तासापासून आपण फिरतोय गड आणि जेवढं पण काही शिवनेरी गडावर होतं तेवढं सगळं आपल्या सुन्या भाऊने आपल्याला दाखवलेलं आहे. आणि बाकी काही नाही, आता ब्लॉग एंड करूया कारण की खूप वेळ पण झाला. आपल्याला उतरायचं पण आहे. आता उतरायचं तर दाखवायचं नाही कारण की 7 दरवाजेच आहेत आपले, तेच दिसणार आहे, बाकी काही नाही. आणि आम्ही आता दुसऱ्या रोडने आलो, बघू शकता या साईडला. बाकी सुन्या भाऊ धन्यवाद तुमचे खूपच, तुम्ही आम्हाला सहकार्य केले आणि इन्फॉर्मेशन दिली. बाकी केसरी क्लाइंबर्सचा आपण पुढचा ट्रेक पण करूया नक्कीच. अशी जर इन्फॉर्मेशन भेटत असेल आपल्याला आणि तुम्हाला तर मग करायला काय हरकत नाही, नाही बरोबर आहे का नाही? नक्कीच करूया ना, फक्त तुम्ही सहकार्य करा. बाकी काही नाही, व्हिडिओमध्ये जर काही कमी असली तर कमेंट नक्की करा आणि असं आपले ब्लॉग वगैरे बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.